इतनी खुशी का सांगते. हेलो गाईज, सो आज आम्ही गावी निघालो या 2 क्युटीज सोबत त्या 2 क्युटीजला घ्यायला. 2 दिवस म्हणून ते महिना 2 महिना गावी राहिलेत. आता बास झालं. नुकतीच त्यांची अॅनिव्हर्सरी होऊन गेली, सो आम्ही विचार केला थोडं फिरून मग पुण्याला जाता येईल. पहिली गोष्ट लंच केली पाचगणीमध्ये, कारण की बघा आमच्या तोंडावर फीचर्स कमी आणि गाल जास्त आहेत. मग अख्खा ट्रिप मी हिच्या नवऱ्याला हिचे फोटो काढताना बघितले आणि या 2 नवरा बायकोंना यांच्या दोघांचे फोटो काढताना बघितले. हेच विचार करत करत की कधी माझा नवरा येईल आणि माझे फोटो काढेल. एवढूशी टेकडी चढून या बाईची ओव्हर ऍक्टिंग बघा आता. स्कूलमध्ये असताना या भर उन्हात बोंबलत फिरायची मी आणि आता माझं डोकं दुखायला लागलं 5 मिनिटातच. आणि हे ट्रॅफिक तर हिची जेलसी बघा आता. डोडाई काही नाही. ऑफकोर्स मग महाबळेश्वरला आलं आणि मॅप्रोल जाणं असं तर होणार नाही, पण हे सगळ्यांनीच फॉलो केलेलं दिसतंय. नुसती करते. जरा 200 रुपयाची तिकीट देऊन 500 रुपयाची चॉकलेट गोळा केली आणि अरे दादा काढू दे ना माझ्या पप्पाला फोटो, कधी नव्हे तर ते काढते. अख्खा टाइम मी असेच झाडा फुलांचे फोटो घेतले ना, कुणी माझा फोटो घेतला ना मी कुणाचे घेतले. आणि हा बघा कसे सासूबाईंचे मस्त फोटो घेतोय. फूड कोर्टच्या तिथे खूप गर्दी होती, मग आम्ही गपचूप तिकडून निघालो आणि दुसरीकडे आईस्क्रीम खाल्लं आणि पुन्हा घरी जाता जाता हुमगावचा वर्ल्ड फेमस वडापाव घेतला. एवढा आनंद अख्ख्या ट्रिपमध्ये मला नाही झाला, परत होतोय. आणि आम्ही थोड्या वेळाने खाणार होतो, पण मला कंट्रोल करणं असह्य झालं होतं. नंतर मी म्हटलं हटाओ यार, वडापाव पे कॉन्सन्ट्रेट करते हे. सगळ्यांसाठी एक आणि माझ्यासाठी 2 घेतलेच होते मी. मग एक शॉर्ट टी ब्रेक घेऊन पुन्हा आमच्या रस्त्याला निघालो. चला आता बास काय, घरी येतं आमच्यासोबत. बाय बाय.